येस, तर हा नेक्स्ट डे आहे. बाय द वे पिझ्झा काल तुम्ही बघितलात आणि आता हा नेक्स्ट डे आहे. बाय द वे आता उद्या आहे फ्रायडे आणि मायराच्या स्कूलमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की ती ले ओव्हरसाठी जाते. सो त्याची सगळी पॅकिंग चालू आहे. सो ब्लँकेट, पिल्लो, नॅपकिन आहे, तिचे सगळे नाईट ड्रेस आहे. परत सकाळी तिला ब्रश करण्यासाठी हे सगळं सामान दिलेलं आहे की नाही. येस, तर आणि अजून काय काय आहे ते पण आपण इकडनं बघून घेऊया. ड्राय स्नॅक्स आहे ते तिला द्यायचं आणि लॉन्ड्री बॅग तिला एक द्यायची आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही यूज कपडे तुम्ही तुमचे ठेवू शकता असं. ओके, ते आहे. अजून काय आहे ह्याच्यात? काय त्याच्यात काय आहे? अच्छा, एक लॉन्ड्री बॅग पाहिजे. ओके, नाही चावी देते काही पण कसं काय काय मग थांबून घे घरी. आमचं काय थांबते का तू घरी? पॅकिंग काय आपण आता लगेच अनपॅक करून टाकू, त्यात एवढी मोठी गोष्ट. काय येस, बाय द वे अजून एक आहे की त्याचे लेटर आलं होतं, लेटर आहे की नाही, ते आपण वाचू पुढील येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये. खूप मोठं पत्र आहे बाय द वे ते. हा श्वेता, ऑलमोस्ट 7-8 पानांचं आहे ते आणि ते एकदा आपण येणाऱ्या काही ब्लॉग्स मध्ये, कदाचित उद्या किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये आपण ते वाचू श्वेता. आणि बाय द वे उद्या चाललोय मी नाशिकला. माझं काही काम आहे त्या निमित्ताने मी चाललोय नाशिकला आणि उद्या श्वेता आणि आकाशच असणार आहेत. मायरा जी स्कूलला जाईल ती डायरेक्ट परवा सकाळी येणार. सो आपण बघू परवा सकाळी मायराचं कसं, तिचा अनुभव काय आहे ते पण आपल्याला कळेलच या लेओव्हरचा. हा नाही, राहील त्याचं काही नाही. आणि तिथे स्कूलमध्ये बघ, मी तुला मगाशी पण म्हटलं की तिथे मुलं बरीचशी रडतील, त्यांना आपण पॅसिफाय करा की नाही इट्स ओके. थोडा कोणाला होमसिक वाटेल तर तुम्ही त्यांना सगळ्यांना समजवा. हा का? म्हणजे अशी एक पण आम्ही तिच्यासोबत एक जोक केला तर ती लगेच गाड उठून फुगून बस. का काय माहिती? तू पण तर तशीच आहे. तू पण तशीच आहे. तुला तर कोण बोललं की लगेच फुगून बस. पण मी शाळेत नाही होत अशी. मी शाळेत नाही होत. माझ्यासोबत मस्ती करते. पण ढिमईची पण काळजी घ्या, चेहरीची काळजी, सगळ्यांची काळजी घ्या, सगळे एकमेकांची काळजी घ्या. बिकॉज असं ब्लँकेट मोठं आहे ना. मोठं आहे म्हणजे नाही, एवढं तिघी जण नाही बसू शकत. हे पर्सनल ब्लँकेट आहे. ओके, सगळ्यांनी आणलं असणार. तुम्ही तिघी पण मज्जा करू शकता एकत्र. छान. झोपायचंय, टीचर ओरडणार ना. टीचर कुठे? टीचर पण असणार. आता ते डिसाईड करतील त्यांचं. ओके, चला तुम्ही आता काय, तुम्ही पण लवकर झोपा सकाळी. ठीक आहे, चलो. गुड मॉर्निंग. चलो, ऑल दी बेस्ट. उद्या भेटणार मायरा तुम्हाला. आता चलो, फोन कर, आकाश निघालस की. बाय. तुम्हाला ढकलायची आहे, तुम्हालाच ढकलायची आहे ती. समजलं गटा कशाला? नाही, हेल्प करायला असेल पण ढकलायची तुम्हालाच आहे. चला बसा गाडीत. मायराला आपण स्कूलला ड्रॉप करूया आणि मग आपण जाणार आहे नाशिकला तिकडनंच. गाडी पण आपली चार्ज आहे. हा बस तिकडनं बस. चला, आकाश पण आलेला आहे, त्याला आपण ड्रॉप करू स्टेशनला आणि मायराला आपण ड्रॉप करूया स्कूलमध्ये. चलो, लेट्स गो मायरा, लेट्स गो.
तर मायराला आपण केलंय ड्रॉप स्कूलमध्ये आणि आता आपण जाऊया नाशिकला. 8:15 झालेले आहेत आणि साधारणतः आपण एक 11-12 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे. बघू कसं काय होतंय. म्हणजे आज संध्याकाळी रिटर्न येणार आहे मी. बाय द वे एका दिवसाचंच काम आहे, सो ते करून आपण संध्याकाळी परत येणार आहे. सो बघू दिवसभरात आज काय होतंय. आणि बाय द वे उद्या मायरा येणार आहे स्कूलमधनं सकाळी 8 वाजता. सो तिचा एक्सपिरियन्स काय असणार आहे तेही आपल्याला कळेलच. सो बघू काय काय होतंय ते. स्टे ट्यून. चल लेट्स गो. येस सर, आपण आता आहे दळवी दळपांमध्ये आणि नाश्ता झालेला आहे माझा आणि एक पिझ्झाचा जो व्लॉग आहे तो अपलोड झालेला आहे बाय द वे. फक्त मला थंबनेल बनवायचं आहे. सो ते आता थंबनेल बनवूया आणि मग आपण इकडनं निघूया. तोपर्यंत गाडी पण चार्ज होईल. बाय द वे थंबनेल जे आहे ते मी कॅनवामध्ये बनवतो. नाही बस थँक्यू. बिल लिहिलं ना. हां हो गया. थंबनेल आहे ते मी कॅनवामध्ये बनवतो. सो आता खूप गडबड आहे. कधीतरी मी फुर्सतमध्ये तुम्हाला ते दाखवेन कसं बनवतो मी, काय बनवतो. तर आपण इकडनं आता थंबनेल बनवून मग आपण इकडे निघूया. नाशिकला जायचं. येस, तर गाडी आपली फुल चार्ज झाली आहे. आपली सुद्धा बॅटरी चार्ज झाली, नाश्ता झालेला आहे आणि जे थंबनेल आहे ते बनवून झालं. तुमच्यापर्यंत तो व्लॉग येऊन जाईल पिझ्झावाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्वेताने ना हे नट्स मागवलेत, गो नट्स, ऑरिगॅनो नट्स आहे ते आणि हे खूप मस्त लागतात. पहिल्यांदा ना स्नेहा वाघने आम्हाला इंट्रोड्यूस केलं होतं, ते सेटवरती घेऊन आल्या होत्या त्यांनी आणि तेव्हापासून मग आम्ही पण मागवायला लागलोय. सो हे ऑरिगॅनो नट्स आहेत, हे गो नट्सचा ब्रँड आहे. त्यांच्याकडनं आम्ही मागवलं, ऑनलाईन श्वेताने मागवलंय. पण हे खूप मस्त लागतात मंचिंगसाठी. सो ते आता श्वेताने म्हटलं की तुम्ही आता घेऊन जा मंचिंग करायला. चला तर काय आहे, आता आपण इकडनं निघूया, नाशिकला जाऊया. दिवसभराची जी कामं आहे ती करून संध्याकाळी परत आपल्याला जायचं नाशिकला आणि उद्या आपण मायराला पिकअप करणार आहे. सो ती खूप एक्सायटेड होती खरं तर मायरा, की कसं होणार, रात्री मजा येणार काय कसं. आम्ही रात्री झोपणार नाही, खूप काही त्याचं प्लॅनिंग चालू होतं. आपल्याला उद्या कळेल की नेमकं काय झालं आहे ते. ओके चलो लेट्स गो. टाकल्या काय काय मोबाईल बघतो तू? मीडिया मोबाईल बघतोस? मोबाईल बघतो रे. हसतो काय? जोक मारला मी. हा गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट अरे रिटर्न गिफ्ट कुठे आहे? रिटर्न गिफ्ट कुठे तुझं? तुला दिलं नाही रिटर्न गिफ्ट? बॉटल नाही दिली? नाही आली समू? 3 वाजता येते दीदी. चला तर आपण आलो आहे घरी आणि कामं आपली ती थोडीशी झालेली आहेत. आता जेवल्यानंतर बाकीची कामं करूया आपण. आता वाजले आहेत 2 वाजलेले आहेत. हॅलो. चिकन म्हणतात, समजलं का? समजलं का? कमेंट वाचत नाहीस का तू? मग चिकन म्हणतात त्याला. चिकनची भाजीच होते ना. यार चिकन काही तुम्ही थोडं डायरेक्ट खाणार आहे, त्याला भाजी तर बनवणारच ना तुम्ही. त्याच्यात कांदा टोमॅटो सगळं टाकणार ना, मसाला वगैरे, तेव्हा ती भाजी बनेल ना. त्यानुसार चिकन खातात. काय बोलून उपयोगात नाही. काय रे टाकल्या. चला जेवूया. 5 hours later. तुम्ही असे नाशिकला येता आणि घाई जाता. आम्हाला फक्त मुंबईला नाही माहित भाई, तुम्ही पण आहे ना फक्त कार्यक्रमालाच येता, समजलं का? मेनचं काय आम्हाला पिझ्झा कधी खाऊ घालणार. नाही त्याच्यासाठी ना बिना कार्यक्रमाचे तुम्ही या, मग तुम्हाला बरोबर पिझ्झा. कुठे बिना कार्यक्रमाचे नाही आहेत. सामान आणून ठेवू. मी मायराच्या बर्थडेला 8 दिवस आधी येते, लग्नाला मला तर वाटतं 6-1 महिने आधी. वर्षभर आधीच घेऊन जा. पण किती महिन्याचे कपडे घ्यायचेत? हा तुला 6 महिन्याचे. मायराच्या लग्नाला सकाळी मी कपडे घ्यायला जाऊ. तिकडून आल्यावर मग लग्न लावू. काय टाकली या? टाकल्याला भारी कपडे घेतले. फोटो बघितले का त्याचे? स्टँडर्ड फोटो आले. हा केन ब्लॉग मस्त झाले है ना. ब्लॉग भारी झाले. आम्ही असलो का आणि लोकांना पण आमचेच ब्लॉग नाही ना आवडतात. वय गुलमोहरचं झाड. हो गुलमोहरचं. नाशिकचे लोक असले यशश्री केवढी हसते.
कोवडी आहेस आमचे नाशिकचे लोकच असे आम्ही हसल्याशिवाय मला- केवढी बोळी आहे. चला 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 बाय बाय टाटा. आता फक्त पुढे चार्ज कर. हा तिथे चार्जर नाही आहे ना. चार्जर नाही ना तिकडे. चला बाय बाय. चला हा हो चला चला बाय बाय बाय. चला तर आपण आता इकडनं निघूया. आता वाजले आहेत 7 वाजलेले आहेत आणि थोडी गाडी पण आपल्याला चार्ज करायची आहे. आता 58% आहे. थोडी चार्ज करू आपण आणि मग आपण मुंबईच्या दिशेने निघूया. बाय द वे उद्या सकाळी मायराला आपल्याला घेऊन यायचं आहे 8 वाजता. बघूया काय होतंय. तर मंडळी गाडी आपण चार्ज केली आहे. 15 मिनिटं गाडी चार्ज केली आहे आणि हे चार्ज झोनचं फूड एक्सप्रेस खातिवलीला आहे, तिकडचं आहे. येस फूड एक्सप्रेस तिकडे आपण गाडी चार्ज केली आहे. थोडा जेवलो पण आहे आपण आता इथे. जास्ती नाही, मला एवढी भूक नव्हती त्यामुळे थोडंसंच खाल्लंय. आता इकडनं निघूया आपण घरी जाऊया. बहुतेक तरी वाटेमध्ये आकाश आणि श्वेता आपल्याला भेटतील. ते लोक VVN मॉलला गेलेत. सो त्यांना पिकअप करू आणि मग आपण घरी जाऊया. आता 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. चला आता घरी जाऊ. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. येस तर आपण आता जातो आहे मायराला स्कूलमधून आणायला. तिचं लेओव्हर झालाय आणि स्कूलमधनं काही मला व्हिडिओज पाठवले होते. ती काय करते कसं काय ते मस्त वाटत होतं. माझ्या मते मायरा काय लवकर झोपून गेली होती काय तुझं. एक व्हिडिओ आम्ही बघितला याच्यामध्ये मायरा झोपली होती ती. चला आपण जाऊन मायराला पिकअप करूया आणि तिचा अनुभव काय आहे ते आपण ऐकूया. चलो लेट्स गो. हॅलो मायरा. गुड मॉर्निंग. दे इकडे पकड. घे तुझं पकड. हॅलो दे इकडे सोड. चला. येस तर फायनली मायरा ॲज होम. का अभ्यास केला नाही. चला आपण गाडीत गप्पा मारूया. ब्रेकफास्ट झाला नाही. अच्छा ब्रश बिश झाला का सगळं. ग्रेट. कसं वाटलं. मस्त. कसा होता तुझा एक्सपिरियन्स. मस्त. आम्ही थोडंसं स्टडी केला आहे. ओके चला आपण घरी जाऊ मस्त फ्रेश बिश होऊन नंतर मग आपण तिचा एक्सपिरियन्स शेअर करूया. ओके चलो लेट्स गो. वाव काय कौतुक सोहळा आहे. वाव. चला या. चला आपण जाऊया घरी. मग झोपणार आहे तू आता. हा नाही आणि मी बोललो की मम्मा आपल्याला काय घरी झोपवत असते ना. आज की आपल्याला झोपायला भेटणार नाहीये. तू कधी कधी मला झोपवत असते ना सारखी दुपारी. तर धीमय बोलली धीमयने तिचा फेवरेट टॉय म्हणला होता. मला पण पण द्यायचं. तुझं असं काही टॉय नाहीच आहे तुझा फेवरेट टॉय. किती सॉफ्ट आहे माझ्या घरात. सॉफ्ट टॉय आहे. एकच असतो जो फेवरेट. हा नाही सॉफ्टवेअर आवडतच नाही. आवडतात. किती वेळा तुला म्हटलं हे घे ग ते घे ग जमलेच नाही जातं तेव्हा नाही. तुला तेच पाहिजे असतं ना. चला